आता बघूयात आपण ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्गचा विस्तार कसा असतो किंवा एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच आता इथे हे बघा, तर सुरुवातीला ए अधिक बी अधिक सी आणि या सर्वाचा जर आपण वर्ग केला म्हणजेच आपल्याला काय लिहिता येते याला, ए अधिक बी अधिक सी कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी कंस पूर्ण. तर यामध्ये आपल्याला काय करता येते, याचं सेपरेट गुणाकार करावा लागेल. म्हणजे ए न अगोदर या सर्व कंसाला गुणावं लागेल, त्यानंतर बी ने या सर्व कंसाला गुणावं लागेल, त्यानंतर या सी न या पूर्ण कंसाला आपल्याला काय करावं लागेल, तर गुणावं लागेल. मग आपण काय करणार तर सुरुवातीला ए न या दुसऱ्या कंसाला म्हणजे ए अधिक बी अधिक सी याला गुणणार, नंतर अधिक बी हा घेतला इथे कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी हा घेतला पूर्ण, त्यानंतर राहिलेला अधिक सी इथे लिहिला आणि इथे कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी. म्हणजे अशा प्रकारे यामधल्या पहिल्या कंसामधल्या प्रत्येक पदानं दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणण्याचा आपण प्रयत्न करतोय. मग ए गुणिले ए तर काय होतं, एचा वर्ग, ए गुणिले बी म्हणजे अधिक ए बी आणि ए गुणिले सी म्हणजे अधिकचे ए सी. त्यानंतर बी ने जर या पूर्ण कंसाला गुणला तर काय, बी गुणिले ए, ए बी म्हणा किंवा बी ए म्हटलं तरी चालतंय. आपण इथे ए बी लिहूयात. बी गुणिले बी म्हणजेच बीचा काय होईल वर्ग आणि बी गुणिले सी म्हणजेच बी सी अधिक. आता इथपर्यंत आपलं गुणून झालं की बी न पूर्ण कंसाला गुणलं, आता सी न पूर्ण कंसाला गुणायचं आपल्याला, तर सी गुणिले ए सी ए किंवा याला आपण ए सी लिहू शकतो आणि सी गुणिले बी तर याला आपण बी सी लिहू शकतो आणि सी गुणिले सी तर सी चा काही वर्ग येईल. अशा प्रकारे आपण लिहिलंय. आता जिथे तुम्हाला इथे वर्ग दिसतोय, या वर्गचे जेवढे काही पद येतं ते आपण जवळ करूयात. म्हणजे ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग. आता एवढं लिहून झाल्यानंतर आपल्या लक्षात असे येईल की काही इथं पद असे येतं की ते काय झाले तर रिपीट झाले किंवा दोन वेळेस आलेत. तर याची आपल्याला बेरीज करता येईल. ए सी ची बेरीज करता येईल, इथे बी सी ची बेरीज करता येईल आणि इथे ए बी ची बेरीज करता येईल. मग आपण काय करणार तर अधिक ए बी आणि ए बी म्हणजेच 2 ए बी अधिक त्याच्यानंतर इथे बी सी आणि बी सी म्हणजे 2 बी सी अधिक त्यानंतर काय लिहिता येईल तर ए सी आणि इथे पण ए सी दिले म्हणजे 2 ए सी. तर आपल्याकडे एक सूत्र तयार झालं, विस्तार सूत्र कशाचं, ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग. मग आपल्याला याला सोडवता येईल. ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग अधिक 2 ए बी अधिक 2 बी सी अधिक 2 ए सी. याला आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो, ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग. या सर्व या तीन पदामध्ये काय दिसते तर 2 ए बी 2 कॉमन दिसतात. तर आपण इथे काय घेऊ शकतो, अधिक 2 कॉमन मध्ये जर घेतले तर काय करता येईल आपल्याला, ए बी अधिक बी सी अधिक ए सी. एकतर आपण याला अशा प्रकारे याचा विस्तार करू शकतो किंवा अशा प्रकारे करता येतो. म्हणजे इथे आपण दोन फक्त सामायिक घेतले तर, आणि जो आपला ओरिजिनल जो फॉर्म्युला आहे, जे विस्तार सूत्र आहे ते हेच आहे आणि याचाच आपण वापर पुढे करणार आहोत. तर बघा, यानंतर आपल्याला सराव संच 5.4 बघायचा आहे. यामध्ये पहिला विस्तार जो दिलेला आहे आपल्याला, पहिल्या विस्तार करण्यासाठी जे गणित दिले तर ते काय आहे, 2p अधिक q अधिक 5 कंसाचा वर्ग. मग आता याला सोडवत असताना काय करायचंय तर आपल्याला कशाचा वापर करायचा, याची तुलना आपण a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग करून करू शकतो. बघा, म्हणजे जो विस्तार सूत्र आहे त्या विस्तार सूत्राचा आपण इथे वापर करू शकतो. म्हणजे यावरून आपल्याला असं म्हणता येईल की a ची किंमत आपण 2p घेणार आणि
क्यू जे आहे हे बी साठी आपण काय घेऊ शकतो इथे क्यू आणि सी साठी काय घेऊ शकतो तर 5. म्हणजे ही किमती जर आपण या विस्तारात टाकल्या, विस्तार सूत्रामध्ये टाकल्या तर काय भेटेल? आता विस्तार सूत्र काय आहे आपल्याकडे तर ए अधिक बी. आपण या गणिताची ए अधिक बी अधिक सी सोबत तुलना करतोय, परंतु ए अधिक बी अधिक सी चा वर्ग याचा विस्तार आपल्याला माहिती आहे. आपण आताच काढला होता की ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग अधिक 2 ए बी अधिक 2 बी सी अधिक 2 ए सी. मग यामध्ये आपल्याला फक्त किमती टाकायच्या. तर ए या विस्तार सूत्रामध्ये म्हणून आपल्याला काय म्हणता येईल की ए ची किंमत किती आहे 2p. बरं, बी ची तर बी ची आहे क्यू. त्यानंतर सी ची किती आहे तर सी ची आहे आपल्याकडे 5. मग याचा काय करणार आपण वर्ग करणार आणि याचा वर्ग बरोबर हे विस्तार सूत्र आहे, म्हणजे विस्ताराच्या याच्यात किमती टाकणार. तर ए ची किंमत किती आहे 2p चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग अधिक 5 चा वर्ग अधिक 2ab सॉरी 2ab. ए ची किंमत किती आहे तर 2p. येथे बी ची किंमत किती आहे तर क्यू अधिक 2bc म्हणजे 2b ची किंमत किती आहे ते क्यू आणि सी ची किंमत किती आहे तर 5. शेवटचा 2ac राहिला तर ते पण लिहून घेऊयात. 2 कंसामध्ये ए ची किंमत किती आहे आपल्याकडे 2p आणि सी ची किंमत किती आहे तर 5. याला जर सोडवलं तर काय ते बघूयात आपण आता. 2p चा वर्ग म्हणजे 4p चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग अधिक 5 चा वर्ग. एवढंच 5 चा वर्ग. तर 5 चा वर्ग किती येईल तर 5 चा वर्ग आपल्याकडे 25 येईल. आपण वर्ग करून घेतला अधिक 2 गुणिले 2 बेदोनी 4 पी क्यू 4 पी क्यू. त्याच्यानंतर 2 गुणिले 5 क्यू म्हणजे 5 गुणिले 2 10 क्यू आणि इथे जर गुणाकार केला तर 2 गुणिले 2 गुणिले 5 म्हणजेच बेदोनी 4 आणि 4 पंच 20 पी. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर मिळेल. कशाचं तर 2p अधिक क्यू अधिक 5 कंसाचा वर्ग बरोबर 4p चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग अधिक 25 अधिक 4pq अधिक 10q अधिक 20p. आणि हेच काही आपल्या दिलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न दुसरा m अधिक 2n अधिक 3r कंसाचा वर्ग. म्हणजे आपल्याला इथे याची तुलना a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग याच्यासोबत करता येईल. मग याचं जे उत्तर येईल ते काय येईल ए म्हणजे याचा जो विस्तार आहे तो काय तर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac 2 गुणिले ac. मग यामध्ये आपण तुलना जर केली ए अधिक बी अधिक सी च्या वर्गाची कशाशी दिलेल्या गणिताशी तर याच्यावरून आपल्याला ए ची किंमत 1m मिळेल, बी ची किंमत 2n मिळेल आणि त्यानंतर सी ची किंमत 3r मिळेल. मग ह्या सर्व किमती ए बी सी च्या आपण या विस्तार सूत्रात जर मांडल्या तर काय येईल m अधिक 2n अधिक 3r कंसाचा वर्ग जर केला आपण तर आपण इथे किमती मांडूयात विस्तार सूत्रात. तर ए ची किंमत m कंसाचा वर्ग अधिक बी ची किंमत 2n कंसाचा वर्ग अधिक सी ची किंमत 3r कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले ए ची किंमत m त्यानंतर बी ची किंमत कंसामध्ये 2n कंस पूर्ण अधिक 2bc ची किंमत म्हणजे बी ची किंमत 2n आणि सी ची किंमत किती आहे तर 3r खाली लिहूया तिथे.
2 गुणिले बी ची किंमत 2n आणि सी ची किंमत कंसामध्ये 3r कंस पूर्ण अधिक 2ac 2 गुणिले ए ची किंमत किती आहे इथे m आणि सी ची किंमत किती आहे तर 3r. आता याला सोडवल्यानंतर काय होईल बघा m चा वर्ग च्या कंसाचा वर्ग म्हणजे m वर्ग अधिक 2n च्या कंसाचा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2 4n चा वर्ग अधिक 3r कंसाचा वर्ग म्हणजे 3 त्रिक 9r चा वर्ग अधिक 2 गुणिले m गुणिले 2n इथे 2n दिले म्हणजे 2 गुणिले 2 किती होतात 4mn अधिक 2 गुणिले 2 गुणिले n गुणिले 3r म्हणजे 2 गुणिले 2 4 आणि याचा गुणाकार काय तर 4 त्रिक 12 12n r अधिक 2 गुणिले 3 म्हणजे 6mr. आता यामध्ये सामायिक बेरीज करता येईल किंवा वजाबाकी करता येईल असे काहीच नाही. म्हणजेच आपल्याला m अधिक 2n अधिक 3r कंसाचा वर्ग याचं जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे हे योग्य आहे. बघा m चा वर्ग अधिक 4n चा वर्ग अधिक 9r चा वर्ग अधिक 4mn अधिक 12nr अधिक 6mr अशा प्रकारे आपल्याला इथे दुसरं गणित सोडवता आलं. तिसरं गणित आहे आपल्याकडे 3x अधिक 4y वजा 5p कंसाचा वर्ग. आता यामध्ये आपल्याला जे विस्तार सूत्र दिले त्याचा उपयोग करता येणार नाही कारण ते विस्तार सूत्र आपल्याला a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग याच्यासाठी दिलेले आहे. म्हणजे आपण याला आता गुणाकार पद्धतीने सोडवतो. तर 3x अधिक 4y वजा 5p कंसाचा वर्ग याला आपण काय लिहू याचा विस्तार करूयात अगोदर 3x म्हणजे अवयवामध्ये 3x अधिक 4y वजा 5p कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये 3x अधिक 4y वजा 5p. आता एवढं लिहून झाल्यानंतर काय करायचंय तर आपल्याला सेपरेट गुणावं लागेल म्हणजे 3x ना या पूर्ण पदाला गुणावं लागेल. तर 3x कंसामध्ये 3x अधिक 4y वजा 5p कंस पूर्ण त्यानंतर अधिकचे 4y घेतले आणि पुन्हा कंस लिहावं लागेल तर 3x अधिक 4y वजा 5p कंस पूर्ण त्यानंतर पुन्हा वजा 5p लिहिल्यानंतर कंसामध्ये काय लिहावं लागेल तर 3x अधिक 4y 3x अधिक 4y वजा 5p एवढं लिहून झाल्यानंतर आपल्याला याचा गुणाकार पण करावा लागेल. तर 3x गुणिले 3x म्हणजे 9x चा वर्ग 3x गुणिले 4y म्हणजेच 12xy आणि 3 गुणिले 5 तर वजा 15xp. आता पहिलं आपलं सोडवून झालेलं आहे त्यानंतर दुसरं सोडवूयात. दुसरं सोडवण्यासाठी अधिक इथे वजाबाकीचं चिन्ह नाही त्यामुळे आपल्याला चिन्ह बदलण्याची गरज नाही. तर 4y गुणिले 3x 12xy 4y गुणिले 4y म्हणजेच 16y चा वर्ग 4y गुणिले वजा 5p तर 4 पंचे 20 वजा yp त्यानंतर आता इथे आहे वजा 5p. आता लक्षात घ्या इथे प्रत्येक वेळेस आता चिन्ह बदल कारण अधिक वजा येणार वजा अधिक येणार बघा. तर वजा 5p गुणिले 3 म्हणजे 5 त्रिक इथे लिहूयात 5 त्रिक 15 xp त्यानंतर 5 गुणिले 4 तर वजा 4 पंच 20 py म्हणा किंवा yp म्हणा इथे yp घेतलं मग इथे पण yp घेतो आणि वजा 5p गुणिले वजा 5p वजा वजा अधिक 5 गुणिले 5 25p चा वर्ग. आता इथे बरेच असे काही नमूद झालेले आहेत असे पद आले की जे काही तर सारखे येतं किंवा त्याचे चल सारखे येतं. तर इथे आपल्याला इथे पण xp दिसतोय इथे पण xp दिसतोय त्यानंतर इथे yp आणि इथे xy आणि इथे पण काय दिलंय xy दिले. मग आपण याला काय करू शकतो याची बेरीज वजाबाकी करू शकतो पण त्या अगोदर
ज्याचा घात दुसरा आहे म्हणजे 9x चा वर्ग, 16y चा वर्ग किंवा 25p चा वर्ग हे आपण जवळ घेऊयात. 9x चा वर्ग अधिक 16y चा वर्ग अधिक 25p चा वर्ग. तर एवढं लिहिल्यानंतर आता पहा 12xy दोन्ही अधिक येतं म्हणजेच अधिक 24xy दोघांची बेरीज केली आपण. त्याच्यानंतर वजा 15xp वजा 15xp म्हणजे 15 आणि 15 वजा 30xp आणि त्याच्यानंतर शेवटी काय तर वजा 20yp वजा 20yp म्हणजे 20 आणि 20 तर ते झाले वजा 40yp. तर अशा प्रकारे आपण 3x अधिक 4y वजा 5p कंसाचा वर्ग याचं उत्तर इथे काढलेलं आहे. काय तर 9x चा वर्ग अधिक 16y चा वर्ग अधिक 25p चा वर्ग अधिक 24xy वजा 30xp वजा 40yp. इथे चौथा प्रश्न दिला आपल्याला 7m वजा 3n वजा 4k कंसाचा वर्ग. आता इथे दोन्ही जागी पण काय आले वजाचं चिन्ह आले त्याच्यामुळे आपण इथे a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग याच वर्ग विस्तार किंवा हे विस्तार सूत्र न वापरता इथे आपण काय करतो याच्या गुणाकाराचं स्वरूपातच हे गणित सोडवूयात. तर 7m वजा 3n वजा 4k कंसाचा वर्ग म्हणजे याचे अवयव वेगवेगळे केलेत बघा. 7m वजा 3n वजा 4k पहिला अवयव, दुसरा अवयव 7m वजा 3n वजा 4k असे दोन अवयव लिहिल्यानंतर प्रत्येक याला म्हणजे पहिल्या 7m ने या पूर्ण कंसाला गुणणार, नंतर वजा 3n ने या पूर्ण कंसाला गुणणार, त्यानंतर वजा 4k ने पुन्हा या कंसाला गुणणार. तर अशा प्रकारे मी इथे मांडणी करून घेतलेली आहे की 7m गुणिले दिलेला कंस 7m वजा 3n वजा 4k त्यानंतर इथलचे वजा 3n घेतले इथे आणि हा कंस जशाच्या तसा लिहिला इथे पुन्हा 7m वजा 3n वजा 4k आणि राहिलेले वजा 4k इथे लिहून घेतले आणि त्यानंतर इथे कंसाला आपण काय केलं या 4k न गुणलंय म्हणजे 7m वजा 3n वजा 4k. आता ही मांडणी झाली. या स्टेप मध्ये आपण पूर्ण मांडणी केली. आता त्याच्यानंतरच्या स्टेप मध्ये काय करायचंय तर गुणाकार करायचा आहे. तर 7m गुणिले 7m आपल्याला काय भेटलंय 7 m चा वर्ग त्यानंतर 7m गुणिले वजा 3n म्हणजे 7 21 वजा 21mn भेटलं. त्यानंतर 7m गुणिले वजा 4k तर किती भेटलं 728 वजा 28 m गुणिले k म्हणजे mk. त्यानंतर 3n आपण या सर्व कंसाला गुणले तर 3 7 21 म्हणजे वजा 21 mn त्यानंतर 3n ला जर गुणलं तर 3 त्रिक 9n चा वर्ग म्हणजे इथं आपल्याला 9n चा वर्ग भेटला. त्यानंतर 3n ने या वजा 4k ला जर गुणलं वजा वजा काय होईल इथे अधिक आणि 3 चूक इथे 12 आणि हे n k. त्यानंतरच वजा 4k ने इतर राहिलेला जो कंस आहे त्याला आपण गुणत आहोत तर 4 गुणिले 7 7 चूक 28 आणि m k वजा मध्ये लिहिले. त्यानंतर वजा 4k गुणिले वजा 3k वजा वजा इथे अधिक होईल आणि 4 त्रिक 12 nk ही किंमत भेटली. त्यानंतर वजा 4 आणि वजा 4 तर वजा वजा अधिक 4 चूक 16 आणि k गुणिले k म्हणजे इथे k चा वर्ग भेटला तुम्हाला. आणि यानंतर इथे आपण इथे मी काय केले तर सर्व काही काही अधोरेखित केलेत बघा. तर 21 mn इथे पण वजा 21 mn भेटले. तर त्यानंतर इथे 28 mk भेटले आणि इथे पण वजा 28 mk भेटले. त्यानंतर इथं 12 nk आणि इथे पण 12 nk म्हणजे आपल्याला याची बेरीज करता येईल. पण त्यापूर्वी आपण जे वर्ग संख्या येतात किंवा ज्याचे चल वर्ग स्वरूप ज्याचा घात दुसरा आहे तर ते आपण जवळ लिहिले. तर 49 m चा वर्ग त्यानंतर 9n चा वर्ग लिहिला इथे त्यानंतर हे 16k चा वर्ग लिहिला. हे पूर्ण वर्ग संख्या लिहून घेतल्या. आता त्यानंतर यांची आपण बेरीज करूयात जे सारखे सारखे चल आहेत ज्यांचे ते वजा 21 mn आणि वजा 21 mn यांची बेरीज आपल्याकडे वजा 42 mn ही आली. त्यानंतर वजा 28 mk आणि वजा 28 mk
यांची बेरीज आपल्याकडे -56 MK आली आणि राहिलेले 12 NK आणि 12 NK यांची बेरीज आपल्याकडे 24 NK आली. म्हणजेच 7M - 3N - 4K पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर काय आले आपल्याकडे उत्तर 49M चा वर्ग अधिक 9N चा वर्ग अधिक 16K चा वर्ग वजा 42MN वजा 56MK अधिक 24NK.